नमस्कार माय यूट्यूब फॅमिली। तर सिडकोच्या घरांच्या किमती ज्या आहेत ते कमी होणार, शिंदेंचा एक आदेश आणि लॉटरी धारकांच्या आशा पल्लवीत। तर काय आहे अपडेट, चला पाहूया सविस्तर माहिती। घरांच्या किमती 30 ते 35% वाढल्या आहेत। कन्फर्मेशन अमाउंट भरण्याची सक्ती केली आहे, ते रद्द करण्यात यावे अशी मागणी केली आहे। सिडकोने माझ्या पसंतीचे सिडकोचे घर ही योजना जाहीर केली होती। या योजनेअंतर्गत 26,000 घरांची लॉटरी काढण्यात आली। त्यात जवळपास 21,000 जणांना लॉटरीच्या माध्यमातून पसंतीचे घर मिळाले। पण ज्यावेळी या घरांच्या किमती जाहीर झाल्या त्यावेळी सर्वांना धक्का बसला। गरिबांचे घर आणि श्रीमंतांचे दर अशी स्थिती निर्माण झाली। त्यामुळे अनेकांनी हे घर घेण्याकडे पाठ फिरविली। त्यात आता नगरविकास आणि गृहनिर्माण मंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांची एंट्री झाली आहे। त्यामुळे लॉटरी धारकांच्या मात्र आशा पल्लवित झाल्या आहेत। घरांच्या किमती सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेर असल्याचं लॉटरी विजेत्यांचे म्हणणे होते। हे दर कमी करण्यात यावेत अशी मागणी केली गेली। त्यासाठी नवी मुंबईत आंदोलनेही झाली। मनसेने त्यासाठी पुढाकार घेतला होता। आधी साखळी आंदोलन झालं, त्यानंतर इंजेक्शन मोर्चाही काढला गेला। सिडको प्रशासनाला निवेदनही दिले गेले, पण सिडको प्रशासनाने किमती कमी करता येणार नाही असं स्पष्ट केलं। घरांची बांधणी चांगली आहे, शिवाय सुविधाही चांगल्या दिल्या आहेत, त्यामुळे किमती कमी होणार नाही असं सांगण्यात आलं। त्यानंतर अनेकांनी घरेही रद्द केली। अशा स्थितीत सिडकोची घरं मिळालेल्या लॉटरीधारकांनी आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साकडं घातलं आहे। त्यासाठी त्यांनी थेट शिंदेंना त्यांच्या दरेगावी गाठलं। सिडको लॉटरी विजेत्यांच्या 32 सदस्यीय कोर कमिटीने शिंदे यांची भेट घेतली। त्यांना एक निवेदनही देण्यात आलं। सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्यासाठी सोडतधारकांची एकनाथ शिंदेंना साथ घातली। शिवाय जे दर आहेत ते सर्वसामान्यांच्या खिशाला कसे परवडणारे नाहीत, हेही त्यांनी शिंदे यांना पटवून दिले। सिडको घरांच्या वाढीव दरांविरोधातील लढा आता अधिक तीव्र झाल्याचं त्यांनी शिंदेंच्या निदर्शनास आणून दिलं। 26,000 घरांच्या किमती कमी कराव्यात या मागणीसाठी मागील 1.5 महिन्यांपासून सिडको विजेत्यांनी आंदोलने सुरू आहेत। पण सिडको प्रशासनाला त्याचे काही पडले नाही असंही त्यांनी शिंदेंना सांगितलं। या चर्चेत सोडतधारकांनी वाढीव दरांमुळे निर्माण झालेल्या आर्थिक अडचणी स्पष्टपणे मांडल्या। घरांच्या किमती 30 ते 35% वाढल्या आहेत। कन्फर्मेशन अमाउंट भरण्याची सक्ती केली आहे, ते रद्द करण्यात यावे अशी मागणी केली आहे। त्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्काळ सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांना फोन केला। शिवाय पुढील प्रक्रिया स्थगित करण्याचे आदेश दिले आहेत। तसेच दरवाढीचा पुनर्विचार करून योग्य तो निर्णय घेण्याचे निर्देशही दिले आहेत। शिवाय काही सोडतधारकांनी विजय सिंघल यांची भेट घ्यावी अशा सूचनाही उपमुख्यमंत्र्यांना दिल्या आहेत। या घडामोडीनंतर सिडको विजेत्यांमध्ये दिलासा निर्माण झाला आहे। लवकरच घरांचे दर कमी होतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे। सिडकोकडून आता नेमकी काय भूमिका घेतली जाते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। तर सिडको सोडतीबद्दल, सिडको लॉटरीबद्दल हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। आपल्या सर्वांचे आभार।